शीतल दुपारी आपल्या घरी आराम करत होती. अचानक कोणीतरी जोरजोरात दार वाजवू लागले आणि त्या आवाजाने शीतलची झोप उघडली. बघते तर कोणीतरी बाहेरून दार उघड म्हणत होते. ती लगेच दाराजवळ गेली तर आवाज येऊ लागला की आई, दार उघड, बाबा मला मारत आहे, आणि जोरजोराने दार वाजवत होते. तिला ते ऐकून आश्चर्य वाटले, पण आवाज अजून जोरात येऊ लागला म्हणून तिने दार उघडले तर एक लहान मुलगी तिच्याजवळ आली आणि म्हणाली, आई मला वाचव, बाबा मला मारत आहे. तिचा घाबरलेला चेहरा बघून शीतलला फार आश्चर्य वाटले, पण मनात विचार येऊ लागला की ती आहे तरी कोण. आणि ती लहान मुलगी शीतलच्या पाठीमागे लपली. तिचा तो निरागस चेहरा आणि त्या चेहऱ्यावरची भीती पाहून शीतलला दया येत होती. त्यानंतर शीतलने त्या लहान मुलीला विचारले की तू आहे तरी कोण आणि तुला कोण हवे आहे. ती म्हणाली, मला बाबा मारत आहे. तिच्या तोंडून आई हा शब्द ऐकल्यानंतर शीतलला आश्चर्य वाटले, कारण याआधी तिने त्या मुलीला कधी बघितले नव्हते आणि ती मुलगी तिला आई का बरं म्हणत होती हा सुद्धा प्रश्न तिच्या मनात पडला होता. शीतलने त्या मुलीला बसायला सांगितले आणि तिच्यासाठी पाणी आणले. काही वेळ थांबून ती मुलगी धावत धावत परत घराच्या बाहेर निघाली. पण आज झालेला प्रकार शीतलला काही कळत नव्हता आणि तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, कारण काही दिवस झाले ती या घरी राहायला आली होती. ती इथे कुणालाच बरोबर ओळखत नव्हती, तरीसुद्धा ती मुलगी तिच्या घरी येऊन तिला आई का बरं म्हणत होती हा विचार तिच्या मनात सुरू होता. नवऱ्याला शीतलने सर्व गोष्टी सांगितल्या तर नवरा म्हणाला, तू या गोष्टीचे जास्त टेन्शन घेऊ नको. ती लहान असल्यामुळे तुला आई समजली असेल आणि घरी आली असेल. आता शीतलला सुद्धा नवऱ्याच्या गोष्टी बरोबर वाटू लागल्या. दुसऱ्या दिवशी शीतल बाहेर जात होती तर घराच्या काही अंतरावर ती मुलगी दिसली. तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की ती रडत आहे. तिच्याकडे बघून शीतलला बरोबर वाटले नाही आणि ती त्या मुलीकडे गेली आणि तिला विचारू लागली. तर ती लहान मुलगी म्हणाली, मला बाबांनी फार रागवले आणि मारले पण. पण जेव्हा शीतलने त्या मुलीला मारण्याचे कारण विचारले तर ती मुलगी म्हणाली, मी बाबांना दुकानात खाऊ घेण्यासाठी पैसे मागत होते, तर बाबांनी मला पैसे दिले नाही, उलट मला रागवले आणि मारले पण. तिच्या या गोष्टी ऐकून शीतलला फार वाईट वाटू लागले. शीतल तिला घेऊन दुकानात गेली आणि तिला म्हणाली, तुला हवे ते घे. तिने 2-3 वस्तू घेतल्या, पण त्या वस्तू घेतल्यानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावर फार आनंद दिसून येत होता आणि ती मुलगी त्या वस्तू घेऊन जाऊ लागली. शीतलला तिच्याकडे बघून फार छान वाटू लागले. त्या दिवशी परत ती मुलगी घरी येऊन आई म्हणून हाक मारू लागली. तेवढ्यात शीतलचा नवरा बाहेर आला आणि तिच्यावर ओरडून म्हणाला की इथे तुझी आई राहत नाही, आणि ती शांत चेहऱ्याने तिथे थांबली होती. शीतल लगेच दाराजवळ आली आणि मुलीकडे बघितले. शीतल मुलीला दिसतात तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. शीतलने तिला आतमध्ये बोलवले आणि नवऱ्याला म्हणाले की हीच ती मुलगी आहे. शीतलच्या मनात आता सुद्धा हा प्रश्न होताच की ती मला आई का बरं म्हणत आहे. त्या दिवशी मुलीला शीतलने आपल्यासोबत जेवू घातले. ती काही वेळ थांबली आणि परत जाऊ लागली. पण आता ती मुलगी नेहमी घरी यायची आणि शीतलसोबत बोलायची. शीतलला सुद्धा तिच्यासोबत बोलल्यावर छान वाटत होते, कारण जेव्हा कधी ती शीतलला आई म्हणायची तेव्हा शीतलला फारच वेगळा आनंद होत होता. कारण शीतलच्या मनातली आईची भावना बाहेर पडत होती. कारण शीतलला सुद्धा एक मुलगी होती, पण ती 4 वर्षाची असताना तिचे निधन झाले होते आणि त्यामुळे शीतल तर अनेक दिवस त्रासात होती. शीतलचे कशात मन लागत नव्हते, कारण मुलीचा चेहरा आणि मुलीसोबत राहिलेली वेळ तिला नेहमी आठवायची. कधी कधी तर ती मुलीचा फोटो घेऊन रडायची. शीतलच्या मुलीला या जगातून जाऊन अनेक दिवस झाले होते, तरीसुद्धा शीतलच्या मनात कुठेतरी आपली मुलगी होतीच. ती सुद्धा आपल्या आईला आई म्हणायची. पण आज अनेक दिवसानंतर हा प्रसंग परत आल्यामुळे शीतलच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. काही दिवस असेच चालले. आता ती मुलगी नेहमी शीतलकडे यायची आणि ती मुलगी आल्यामुळे शीतलला अजूनच चांगले वाटायचे. त्या मुलीच्या तोंडून जेव्हा आई शब्द निघायचा तेव्हा शीतलला फारच आनंद व्हायचा आणि तिला आपले जुने दिवस आठवायचे. पण आत्तापर्यंत शीतलला माहीत नव्हते की ती मुलगी आहे तरी कोण आणि मला आई का बरं म्हणते. पण आता 2 दिवस झाले ती मुलगी घरी आली नव्हती आणि त्यामुळे शीतलला फारच वाईट वाटत होते. मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, म्हणून तिने आता त्या मुलीची विचारपूस करू लागली. अनेकांना विचारले, पण कोणी तिला बरोबर सांगितले नाही. पण तिथल्या एका स्त्रीने त्या मुलीबद्दल माहिती सांगितली आणि ते ऐकून तर तिला धक्का बसला. ती स्त्री म्हणाली की तुमच्या आधी जे लोक त्या घरी राहायचे त्या घरी त्या मुलीची आई कामाला होती आणि मुलगीसुद्धा नेहमी त्या घरी यायची. पण त्या स्त्रीचे हृदयविकाराने निधन झाले. तसेच त्या मुलीचे बाबा फार दारू पीत होते आणि आता तर मुलीची जबाबदारी आल्यामुळे
त्यांना अजूनच संताप येऊ लागला. कारण एकतर ते बरोबर काम करत नव्हते, त्यातल्या त्यात आता मुलीची जबाबदारी आल्यामुळे ते त्या मुलीला मारहाण करायचे. आणि जेव्हा मुलीची आई होती तेव्हासुद्धा तिला आपल्या नवऱ्याकडून फार त्रास झाला होता. पण काही दिवसाआधी त्या मुलीचे बाबा फार दारू पिऊन येत होते आणि त्यांचा फार मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचे निधन झाले. आता मुलगी आपल्या मावशीसोबत राहत आहे. शीतलने तिच्या घरचा पत्ता विचारला आणि तिथे पोचली. जेव्हा तिथे ती मुलगी आणि तिची मावशी दिसली, ती मुलगी शीतलला बघताच एकदम तिच्याकडे धावत आली. त्यानंतर शीतलने मुलीच्या मावशीला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की ही माझ्याकडे राहावी आणि तुमची इच्छा असेल तर मी या मुलीला दत्तक घ्यायला तयार आहे. मावशीने सुद्धा या गोष्टी मान्य केल्या. शीतलने आता कशाचाच विचार केला नव्हता, पण तिच्या मनात जे काही होते ते बोलत होते. नवरा काय बनेल हा सुद्धा विचार तिच्या मनात नव्हता. त्यानंतर जेव्हा संध्याकाळी शीतल आपल्या घरी परतली तेव्हा तिने नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि नवऱ्याने सुद्धा या गोष्टीसाठी होकार दिला. आता तर शीतलला फारच आनंद होत होता आणि काही दिवसांनी शीतलने सर्व गोष्टी करून त्या मुलीला आपल्या घरी आणले. आता शीतल परत आई झाली होती आणि तिला कोणीतरी आई म्हणणारे घरी आले होते. आता त्या मुलीला घरी राहून बरेच दिवस झाले आहे, पण जेव्हा कधी ती आई म्हणून हाक मारते तेव्हा शीतलला फार वेगळाच आनंद होतो. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.